गजरा गजरा वडिलांची चाहूल कानाच्या पल्ल्या पलीकडे गेली. आता अशी दूर का? दूर का? धनी कुठे आहेत माझे धनी? जे समोर दिसताच डोळ्यातली चांदणी चटदिशी चमकते, पुढेतली जिव्हाळी हृदयात धडकते, देहातले पंचप्राण डोळ्यात साठवतात आणि कटीवरचे हात मिठीसाठी पुढे होतात. ते माझे धनी कुठे? आम्ही तुझ्या समोर उभा आहे. कोण समोर उभा आहे? कुंकवाचा मालक की राहुळीचा देव? मी नायिकांचा हिरोजी तुझ्या समोर उभा आहे. हा मनाचा लपंडाव की डोळ्यांची पुरळ आहे? झाल्या गोष्टीची आठवण झाली, पुढल्या ताटातुटीची काळ घटका समोर दिसली की वाटतं धावत जाऊन पकडून मिठी मारावी, दुबळ्या जीवाला वीराच्या छातीचा आसरा द्यावा, मदेवर वाट टाकावी आणि ढसा ढसा रडत जीवीचं दुःख हलकं करावं. डोळे वर केले, हात पुढे केले आणि पाखरागत भरारे मारण्यासाठी टाच उंचावली तर गजरा चिवलगे, हीच आता आपल्या शेवटची भेट. पापाच्या कर्दमातून या हिरोजीला वर काढण्यासाठी पुन्हाईचं निरांजन पाझळलंस, त्यामुळे स्वर्गाचं द्वार जवळ दिसू लागलं. पापाची काट टाकली, देवाची शाल पांघरली. आता पंख फुटले की स्वर्गी उडून जाईल आणि वैकुंठीच्या दरवाजावर माझ्या सख्या सोबतीची वाट पाहत राहील. जीवाच्या मोलानं दौलतीची राखण विकत घ्या, पण ही पायाची पट्टी मागे सुरत राहील. हिची काय वाट? सर्जाच्या जीवासाठी या जीवाचं सोनं होईल, पण मंगळसूत्राच्या पासंग तोलानं सावरलेल्या या सोबतीचं जीवन सुद्धा होईल. तिची काय वाट? सौभाग्याचं वाण दिलं, पंचप्राणाचं वाण दिलं, पण या भरल्या मराठी शाहीत दासीच्या व्रताचं उद्यापन तसंच राहून जाईल. त्याची कोणत्या बोलानं फेड होणार? धनी वैराची समशेर आपल्या उरात निघेल, त्यावेळी तरी दासीचे प्राण कुडी सोडून बाहेर पडतील असा देवाच्या वाणीनं मला आशीर्वाद द्यावा. गजरा गजरा घेतल्या वेशानं आधीच हृदय करपून गेलाय, त्याला दुःखाच्या थक्क्याने असं हातरून टाकू नको. बाजीरायाचा हुकूम मान आणि मोलाच्या पळाची आठवण ध्यानी आण. हा पाहिलाच चिरेटोप गजरा, याला मुजरा कर. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंतची वैराची आसनं त्यांच्या छळाईनं करपून निघतात. तोच हा महाराष्ट्राचा राजमुकुट. गुलामगिरीच्या काळोखातून मराठ्यांच्या डोळ्यांना हिंदवी स्वराज्याची सत्ता दाखवणारा हा बाध्यांनीचा सूर्य हाती घे. विजयनगराच्या यादवांनी घालवला, देवगिरीच्या जाधवांनी हरवला, शहाजी राजांना दिसला पण गवसला नाही. तोच हा महाराष्ट्राचा पंचप्राण. आज चाकरीच्या भाग्यानं या दरिद्रीच्या दुर्भाग्या माथ्याकडे पाहत उभा राहिलेला आहे. त्याला हात दे, या मस्तकावर ठेव. धन्याच्या मुलानं चाकर सजला, माय भावनेच्या फुलानं तुझ्या तोंडचा आशीर्वाद दे. खटका फरत आली, ताटा तुटीचा दुखवटा आता इथंच संपला. देहाची साण तर देवाची भेट, ही संतांची वाणी आज सफल झाली. मराठ्यांच्या 96 कुळाचा उद्धार झाला. नायिकांच्या घराण्यातील एक तरी अंकुर सर्जे राजाचा पायीक झाला. म्हणून आज 42 पूर्वजांना स्वर्गाचा दरवाजा खुला होईल. धनी, ही शेवटची हाक. मान पुढे करा धनी. देवाच्या भुकेसाठी चांगुणा राणीनं आपल्या ओठीतलं मूल चराचरा चिरलं, पण डोळ्याला पाणी आणलं नाही. मयूर ध्वजाच्या राणीनं अतिथीच्या भुकेसाठी आपल्या पतीचा माथा करवतीनं कापला, पण डोळ्याला पदर लावला नाही. त्याच कुळीची मी एक लेक. आलं टीप घेऊन हा मराठ्यांच्या देवाचा किरीट या जीवाच्या देवाच्या माथ्यावर ठेवते. मान पुढे करा धनी.